नमस्कार मित्रांनो, शनीची ढिया ऐकून घाबरणारे बरेच लोक सापडतील, पण तिला समजून घेणारे खूप कमी असतात. पण जे लोक शनीची ढिया समजून घेतात तेच पुढे जाऊन सर्वात जास्त चमकतात. का? कारण कर्मच प्रधान आहे. कर्मच सर्वोत्तम आहे. कर्मच पूजा आहे. आणि कर्माचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह म्हणजे शनी. आणि जेव्हा शनीची ढिया लागते तेव्हा म्हणतात ना की शनी आपल्याला खाली पाडतो, पण तो आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच खाली पाडतो. त्यामुळेच तो आपल्याला पडू देतो, जेणेकरून पुढे कोणीही तुम्हाला पुन्हा पाडू शकणार नाही. जेव्हा आपण शनीच्या ढियाबद्दल बोलत आहोत तेव्हा हा विषय खूप महत्त्वाचा असणारच. आज आपण धनु राशीबद्दल बोलत आहोत. कदाचित तुम्ही मला आधी पाहिलं असेल किंवा नसेल, पण तुमच्या मनात, हृदयात आणि विचारांमध्ये जे काही गोंधळ, भीती किंवा प्रश्न आहेत की 2026 मध्ये शनीची ढिया चालू आहे आणि 2027च्या मध्यापर्यंत राहणार आहे, तर ही ढिया नेमकं काय करत आहे, काय करणार आहे, हे मी आज पूर्णपणे स्पष्ट करणार आहे. काही मिनिट द्या, तुम्हाला नक्की समजेल आणि आनंदही येईल. चला तर मग सुरुवात करूया. तुमची राशी आहे धनु. तुमच्या राशीपासून हा पहिला घर, दुसरा, तिसरा आणि चौथा, या चौथ्या घरात सध्या शनीचा गोचर चालू आहे. आता चौथं घर कशाचं असतं? हे चौथं घर सर्व सुख, सुविधा, आनंद, आई, माता, तसेच जमीन जायदाद, प्रॉपर्टी आणि लक्झरी वस्तू यांचे प्रतिनिधित्व करते. ज्या गोष्टींमुळे आपण आनंदी होतो, समाधान मिळतं, ते सगळं चौथ्या घरात येते. आता त्या ठिकाणी शनी बसले आहेत. शनी हे दुसऱ्या आणि तिसऱ्या घराचे स्वामी होऊन चौथ्या घरात बसले आहेत. लोकांना इथे भीती वाटते. भीती कशाची? की माझ्याकडे सगळं आहे, पण हे खरंच योग्य आहे का? म्हणजे स्वतःच्या आनंदातही दुःख शोधणं. कारण चौथ्या घरात शनी आहे. शनी स्वभावाने कठोर, मॅलिफिक असले तरी ते कर्माचे कारक आहेत. प्रत्येकाला शनी समजत नाही, पण जो समजतो तो नक्कीच चमकतो. म्हणून अशा वेळी तुम्ही काहीही घेतलं, प्रॉपर्टी, गाडी किंवा कोणतीही गोष्ट, तुम्हाला आनंद व्हायला हवा, पण तरीही मनात चिंता, ताण, ओव्हरथिंकिंग असते. हे शनीचे वैशिष्ट्य आहे. पण जो याला समजून घेतो आणि सकारात्मक राहतो तो खूप पुढे जातो. आता पाहूया चौथ्या घरातला शनी काय करतो. धनु राशीच्या लोकांसाठी प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार, रिनोव्हेशन किंवा प्रॉपर्टीबद्दल विचार हे महत्त्वाचे विषय ठरतात. दोन प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार, ज्यांच्या जन्मकुंडलीत शनी कमजोर आहे. अशा लोकांना प्रॉपर्टीबाबत जास्त चिंता, डीलमध्ये अडकणे, वाद निर्माण होणे अशा समस्या येऊ शकतात. एखादी वस्तू घेतल्यावर ती नीट काम करणे, जसं गाडी घेतली आणि ती खराब निघाली किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नीट चालली नाही, तर समजून घ्या की शनी त्रास देत आहे. कारण ते कर्माच फळ देतात. कर्म परत येतं हे नक्की आहे. तसंच करिअरमध्ये तुम्ही मेहनत करत असाल, पण प्रसिद्धी, लाईमलाईट दुसऱ्याला मिळत असेल, तर तेही शनीच्या प्रभावामुळे होऊ शकते. दुसरा प्रकार, ज्यांच्या कुंडलीत शनी मजबूत आहे आणि कर्मही चांगले आहे. अशा लोकांसाठी ही वेळ खूप चांगली ठरू शकते. मोठी प्रॉपर्टी मिळू शकते, चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतो, प्रॉपर्टीत फायदा होऊ शकतो किंवा नवीन गाडी घेण्याची संधी मिळू शकते. हे दिसत आहे की तुम्ही एखादी मशीन वगैरे खरेदी करू शकता आणि ती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. शनी 10व्या घराकडे पाहत आहे. येथे तुमचे ट्रान्सफर होऊ शकते. जबाबदाऱ्या तर मिळणारच, शनी चांगले असोत किंवा वाईट. जबाबदाऱ्या वाढतील, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. पण धनु राशीवाल्यांना चांगले परिणाम मिळतील. संधी मिळू शकतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 पूर्वी प्रमोशनची शक्यता खूप चांगली आहे. येथे तुमची पदवी, डिझिग्नेशन बदलू शकते. शनी पहिल्या घराकडे दृष्टी टाकत आहे. शनी चांगले असोत किंवा वाईट, ओव्हरथिंकिंग राहणारच. जेव्हा चंद्रावर शनीची दृष्टी पडते तेव्हा माणूस अनावश्यक विचार करतो. तुम्ही जास्त विचार कराल, हे नक्की. ज्यांच्या कुंडलीत शनी चांगले आहे
ते सकारात्मक गोष्टींबद्दल जास्त विचार करतील. मला असं करायला हवं, तसं करायला हवं, अशी पॉझिटिव्ह थिंकिंग राहील. पण जर शनी खराब असतील तर निगेटिव्ह विचार, भीती, असं झालं तर, तसं झालं तर, करिअर, रिलेशन, लग्नजीवन, कुटुंब याबद्दल सतत चिंता राहील. काही उपाय मी नक्की सांगेन, ते जरूर फॉलो करा. आता काही कॉमन गोष्टी सांगतो. शनी पहिल्या, 10व्या आणि 6व्या घराकडे पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही स्पर्धांमध्ये भाग घ्या. धनु राशीवाल्यांसाठी हे चांगले राहील. शत्रूंबाबत थोडं सावध रहा. कुणासोबत पॉलिटिक्स करू नका. कोणी पॉलिटिक्स करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपल्या कामावर फोकस ठेवा. हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. शनी 10व्या घराकडे पाहत असल्यामुळे काही लोक करिअरमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतील, जॉब बदलण्याचा विचार करतील, काहीतरी नवीन शोधतील. धनु राशीचे लोक हे नक्की करतील. शनी पहिल्या घराकडे पाहत असल्यामुळे तुम्ही तुमच्या रिलेशनवर शंका घ्याल. ट्रान्झिटनुसार सांगतो, काही ना काही गोष्टींबद्दल तुमच्या मनात डाऊट, शंका राहील. विनाकारण वाद घालाल. तुमच्या वाणीवर कंट्रोल राहणार नाही. घाई होईल, हट्टी स्वभाव दिसेल. छोट्या छोट्या गोष्टींवर अडून बसाल. स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न कराल, डॉमिनेट कराल, असे दिसू शकते. यासोबत चंद्र आणि राहू इथे आहेत. शनी 4थ्या घरात आहेत आणि दुसऱ्या घराचे स्वामी आहेत. पण एक गोष्ट दिसते, दुसऱ्या आणि तिसऱ्या घराच्या स्वामींचा संबंध 10व्या घराशी आहे. त्यामुळे धनु राशीवाल्यांपैकी जे बेरोजगार आहेत त्यांना या वर्षी नोकरी मिळण्याची खूप चांगली शक्यता आहे. आणि बदलाचीही शक्यता आहे. हो, जबाबदाऱ्या वाढतील. पद असेल की ज्यामध्ये जबाबदाऱ्या जास्त असतील. पण जॉब बदल होऊ शकतो. आणि नोकरी नसेल तर नक्कीच नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील. थोडा वेळ द्या, लवकरच जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. फॅमिली प्लॅनिंग ही चांगली राहील. थोडा वेळ लागेल पण नक्की होईल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. लोक म्हणतात ना, शनी वाईट असतात, पण माझा अनुभव खूप प्रॅक्टिकल आहे. जर तुमची एनर्जी कमजोर असेल, कारण सगळं एनर्जीवर अवलंबून आहे, मी प्रत्येक गोष्ट एनर्जीशी जोडतो. काही लोक माझ्याकडे येतात आणि विचारतात, माझ्यावर कुणी काळा जादू तर केली नाही? मी सरळ सांगतो, हो, केली आहे. का? कारण तुम्ही स्वतः तो प्रश्न विचारला. म्हणजेच तुमच्या मनात आधीच ती भावना आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट मानली तर ती तुमच्यासाठी खरी होते. या जगात सगळं आहे. ही पृथ्वी आहे. आपण देव मानतो म्हणजे शैतानही आहे. चांगलं आहे तर वाईटही आहे. सुख आहे तर दुःखही आहे. सगळं संतुलनात चालतं. आपल्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, सगळं संतुलनात आहे. त्यामुळे चांगली नजर आहे तर वाईट नजरही आहे. चांगले लोक आहेत तर वाईट लोकही आहेत. सगळं संतुलित आहे. पण तुम्ही काय मानता ते महत्त्वाचं आहे. काही लोक शनीला वाईट मानतात, काही चांगलं. जे चांगलं मानतात ते नक्कीच चमकतात. कारण तुम्ही कर्म समजत नाही, फक्त धर्मामागे लागता. धर्म घेऊन कोणी जन्माला येत नाही. हे नीट समजा. धर्म आहे, होय, आहे. पण कर्म हेच खरे आहे. कर्मामुळेच जन्म मिळतो, धर्मामुळे नाही. हे खोलवर समजून घ्या. म्हणून हे समजा की तुम्ही ज्या गोष्टीला मान्यता देता ती गोष्ट तुम्ही खरंच मानायला लागता. तीच ऊर्जा तुमच्यावर प्रभाव टाकू लागते. बरोबर, तुम्ही मनात ठरवलं की कुणीतरी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहत आहे, तुमच्यासोबत काहीतरी वाईट करणार आहे, तर नक्कीच ती गोष्ट तुमच्यावर प्रभाव टाकते. माझ्यावर कुणी काळी जादू केली आहे का असं तुम्ही विचारलंत तर तुम्ही ती ऊर्जा स्वतःवर हावी होऊ देता. पण जर तुमची ऊर्जा सकारात्मक असेल, तुमच्यात ताकद असेल, तुमची ऊर्जा खूप पॉझिटिव्ह असेल, तर कुणी शैतानही तुमच्यावर काळी जादू केली तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण तुमची ऊर्जा त्याच्या ऊर्जेपेक्षा जास्त प्रभावी आणि मजबूत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला कोणते उपाय करायला हवेत
सर्वप्रथम तुम्ही गुरुचा बीज मंत्र जपा, ओम ग्राम ग्रीन ग्रोम गुरुवे नमः. दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा, हे तुमच्यासाठी खूप चांगलं ठरेल. उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण करा, हेही तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी तुम्हाला थांबवायला नाही तर घडवायला येतो. तुम्ही पडत असाल तर समजा तुमच्यात अजून उंच उडण्याची ताकद तयार होत आहे. भीती नाही, विश्वास ठेवा तुमच्या कर्मावर, तुमच्या ऊर्जेवर आणि स्वतःवर. आजपासून ठरवा, नकारात्मक विचारांना नाही तर सकारात्मक ऊर्जेला होकार. कारण तुमचं भविष्य कुणाच्या नजरेवर नाही तर तुमच्या विचारांवर आणि कर्मांवर अवलंबून आहे. जर तुम्ही शनीला समजलात तर आयुष्य तुम्हाला थांबवणार नाही तर उंचावर घेऊन जाईल. धन्यवाद. हर हर महादेव.